जन्माचं आणि काल्याचं कीर्तन इथं बुवाचं काय काम नसतं, सगळं तुमचं काम असतं पा. थोडं काय तरी काढून द्यायचं की सुरू. आपलं घरगुती हे सगळं, चालक मालक संघट नाही, सगळं आपलं आपलं एकत्र घरगुती कार्यक्रम आहे. तर अशा परिस्थितीमध्ये थोडस ते उठतंय, खेळते, बागडते, खोड्या करायचं सोडत नाही. कोणी चूक केली तर त्याला सुद्धा सुट्टी देत नव्हती या ठिकाणी. पुन्हा त्याला मार झोडत त्याच्या प्रार्थनानुसार त्याला व्हायची पा. आणि मग हे सगळं होत असताना हळूहळू म्हणले याला बाहेर काढायचं. आणि मग त्याला नाही का गाया गुर घेऊन त्याला पुन्हा बाहेर काढला पा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या सगळे. आणि मग छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल बिचो मेरा मदन गोपाल. आणि तो छोटा छोटा गोपाल त्या ठिकाणी त्या छोट्या छोट्या गायांच्या सोबत जायचा. आणि आली ना ब्रह्मदेवाला शंका झाली, लका काय चाललंय म्हणले याचं, लय नखर करायला लागला, याच्या गाया पळून नेऊ काय, याची गाया पळून नेऊन गोपाळ पळून नेऊ. आणि ठरलं ना, ब्रह्मदेव आलं म्हणजे काय आपलं नाव ना उपकार म्हणले याचं लय जोरात चाललंय सगळं. अहो त्यांना सुद्धा शंका आली, तुम्हाला मला येतात काय त्यात काय म्हणजे काय नवल नाही, त्यांना आली शंका. आणि अक्षरशः ते सगळं गाया घेतल्या, वासरं घेतली, नवे नवे ते सगळे गुराखी घेतली, पेंड्या घेतला, ते येड्या वायच्या वाकड्या सगळी घेतली, सगळे घेऊन गेले ते पा. सगळे गड घालून ठेवून दिलं त्यांना. आता ह्याच्यावर जबाबदारी, याच्यावर काय जबाबदारी होती, ज्यांची ज्यांची गुरं आणल्यात राखुळे, आता वळती हाणायचे दुसऱ्याला हाणायला सांगा, हे वळती हाणून ये रे तू, अमुक कर तमुक कर, सगळे आयटीत काम सांगायचं ते. परंतु वळती हाणायला गेलेली पोरच माघारी आली नाही आणि गुरं बी नाही आले, हे एकटेच राहिले. काय झालं होतं, ब्रह्मदेवानी सगळं पळून घेऊन गेला होता तो. ब्रह्मदेवानी स्वतः बापावर संशय घेतला, कारण त्याच्या नाभी कमलामध्ये नाही का, भगवंताच्या नाभी कमलामधून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे पा. आणि त्यांच्यावर सुद्धा अविश्वास दाखवला, म्हणजे बघू आता हे कसं करतोय. तर देव काय झालता माहिती का, देव गुरं झालता, वासरं झालता, देव गवळी झालता, सगळं झालता. किती दिवस, 1 संवत्सर. 1 संवत्सर म्हणजे 1 वर्ष बरं का, 1 महिना नाही किंवा 1 दिवस नाही, वर्षभर त्या ठिकाणी तो सगळेच होऊन राहिला होता. सज्जन हो, देव कौरव झालता, देव पांडव झालता, देव शस्त्र झालता, देव अस्त्र झालता, देव सगळंच झाला होता. देव घोडे झाला होता, देव हत्ती झाला होता. देवानेच मारलं, देवच मेला. फक्त या ठिकाणी खेळ मात्र त्या ठिकाणी द्वैताचा दाखवल्यामुळे या ठिकाणी वास्तविक पाहता सर्वांगठी राम देहा देही एक सर्व प्रकाशक सहस्ररश्मी. आणि ब्रह्मदेवाची सुद्धा खोड त्यांनी मोडली. म्हणजे काय लका सगळ्या आधी मुंगीच्या मनात काय चाललंय हे सुद्धा मला ओळख येतात. तू तर तुला लका म्या पैदा केलाय ब्रह्मा. 17वा अध्याय 23वा श्लोक जर बघितला ज्ञानेश्वरीतला तर त्या ठिकाणी सांगितलंय, पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडायचा ब्रह्मा एकला होता. तो सृष्टीही करू न शके, तो मज ईश्वराते न ओळखे, परंतु जे थोरू केला एके नामे नाही का,
एका नामस्मरणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या ब्रह्मा तुझ्या आयुष्यामध्ये, आणि तू मला चॅलेंज करायला लागलास. तुझं काय खरं नाही. पुन्हा त्या ठिकाणी इंद्राला सुद्धा पुन्हा आणखीन खुमखुमी आणते. दर साल त्या ठिकाणी दिवाळीच्या टायमाला गोवर्धनाची पूजा करायला जायचे. का? तर तो इंद्र काय करायचा नाही का, गोवर्धनावर जायचे ते इंद्राची पूजा करायची. कारण इंद्र काय करतो, पाऊस पडतो, धनधान्य लक्ष्मी गुरड होर सगळे नांदतात, आम्हाला सगळं मिळतं, ते इंद्राची कृपा आहे. गप्पा म्हणले कशाचं इंद्र असले, किती इंद्र माझे बदलत आहेत म्हणले. त्यांना मी कितीतरी इंद्रांना घेऊन फिरतो रोज, माझे पाय दाबाले इंद्र असतात, तुम्ही काळजी करू नका, चला आपला देव गोवर्धन आहे. तिथं आपली चित्राबाद चर्चेत ना, आपण तिथं जाऊ आणि त्या गोवर्धनाची पूजा त्याची परिक्रमा करायला सुरुवात केली. इंद्र तो भडकल्याच्या नंतर पुन्हा त्या ठिकाणी म्हणला कसं काय करायचं. त्यांनी सगळं जोरात सोसाट्याचा वारा पाऊस किती दिवस चालला होता तो.